शेतकऱ्यांना सगळ्या सांगतो की स्वतःसाठी अगोदर सुरुवात करा, दुसऱ्याचं बाजूला ठेवा, तुम्ही स्वतःसाठी करा सेंद्रिय शेती. त्याचं कारण काय, तुम्ही जर आता गेलाय का त्या द्राक्ष बागायतदाराकडं आणि त्याला जर विचारलं की बाबा द्राक्ष तू खाल्ली का ह्या वर्षी, द्राक्ष खाल्लेली नसतात घरी पण खात नाहीत का, तर एवढं केमिकल त्याच्याकडे मारलेलं असतं, त्यानं ते बघितलेलं असतं आणि त्याला वाटतं हे आपण खाल्लो तर आपल्याला काहीतरी होईल. मी त्यांना हे सांगतो मग तुम्ही दुसऱ्याला द्यायचा तुम्हाला काय अधिकार आहे. बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की 2025ला आपल्यापैकी 50% लोकांना कॅन्सर झालेला असेल. पिकं समजा भाजीपाला आहे, हा चांगला वरून दिसायला आम्ही काय करतो, मार्केटमध्ये जातो ते एकदम हिरवगार दिसतो, रसरसीत दिसतं तो घेतं, पण ते चांगलं नसतं, त्याच्यावर प्रचंड केमिकल वापरलेले असतात. नमस्कार. कृषी सेवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मागच्या भागामध्ये आपण सेंद्रिय शेतीचं महत्त्व थोडक्यामध्ये ऐकलं. आज सेंद्रिय शेती स्वतःसाठी का करावी, त्याची आवश्यकता का, याबद्दलची माहिती घेणार आहोत. आणि या शंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण तज्ज्ञ बोलवलेले आहेत, तानाजीराव घाडगे यांना. घाडगे सर, नमस्कार. नमस्कार. सेंद्रिय शेतीचं महत्त्व तुम्ही मागच्या भागामध्ये सांगितलं, बरोबर. पण सेंद्रिय शेती का करावी, सेंद्रिय शेती स्वतःसाठी का करणं आवश्यक आहे. आपण बघतो की आपण धान्य उत्पादन करतो, पण ते विक्रीसाठी, दूध उत्पादन करतो डेअरीला देण्यासाठी, पण त्याचबरोबर स्वतःसाठी सेंद्रिय शेती करावी असं तुम्ही सातत्यानं सांगत असता. तर त्याचं मेन कारण तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जी सेंद्रिय शेती आपण करायला पाहिजे, मी शेतकऱ्यांना सगळ्या सांगतो की स्वतःसाठी अगोदर सुरुवात करा, दुसऱ्याचं बाजूला ठेवा, तुम्ही स्वतःसाठी करा सेंद्रिय शेती. त्याचं कारण काय, तुम्ही जर आता गेलाय का त्या द्राक्ष बागायतदाराकडं आणि त्याला जर विचारलं की बाबा द्राक्ष तू खाल्ली का ह्या वर्षी, द्राक्ष खाल्लेली नसतात घरी पण खात नाहीत का, तर एवढं केमिकल त्याच्याकडे मारलेलं असतं, त्यानं ते बघितलेलं असतं आणि त्याला वाटतं हे आपण खाल्लो तर आपल्याला काहीतरी होईल. मी त्यांना हे सांगतो मग तुम्ही दुसऱ्याला द्यायचा तुम्हाला काय अधिकार आहे. हे जे आहे इतकं केमिकलयुक्त तुम्ही दुसऱ्याला कसं चालू शकता. तसंच तुम्ही जर ह्याच्याकडे गेला, माझं एकदा दानोळीला व्याख्यान होतं, तर तिथं शेतकऱ्यांनी विचारलं तुम्ही कोबी खाता का, तुम्ही फ्लावर खाता का, कोबीन फ्लावर घरात कोण खातच नाही, मात्र हे पिकवतात फार मोठ्या प्रमाणात आणि ते पिकवत असताना त्याला एवढं कीड आणि रोगसाठी एवढी औषधं मारतात की त्यांनाच वाटतं हे आपण खायला नको. म्हणून मी शेतकऱ्यांना सांगतो बाबा तुम्ही कोबी फ्लावर किंवा कुठलीही गोष्ट असेल तर ती स्वतःसाठी चांगली खायसाठी तरी सेंद्रिय शेती करा. तुम्ही कोल्हापूरला पाठवायचं आहे किंवा मुंबईला पाठवायचं आहे, पुण्याला पाठवायचं आहे, इंडोसल्फानमध्ये बुडवून पाठवता, आम्हालाही माहीत आहे कारण ती चांगली राहते. त्यांना सरळ आमच्या मराठी भाषेत सांगतो त्यांना बाबा तुम्हाला काही सुतक लागत नाही, पण तुम्हाला जे पाहिजे ना ते तुम्ही सेंद्रिय शेतीत करायचं. बघा, पूर्वीची जी माणसं होती 80-90 वर्षाचं वय झालं तरी त्याला गोळी कुठली लागत नव्हती, तो इंजेक्शन घेत नव्हता. आज तोच व्यक्ती मात्र आपल्या नातवाला दररोज डॉक्टरकडे घेऊन जातो. हे का व्हायला लागलं ह्याचा थोडा विचार करणं गरजेचं आहे. कारण हे जे पिकात यायला पाहिजे ते येतच नाही आहे. जमिनीमधून पीक तयार व्हायचं त्यावेळी खाली सगळी मुळं गेलेली आहेत, वरती कार्बोहायड्रेट तयार होतं म्हणजे भुसा तयार होतो आणि तो आपण खायला लागला आहे. हे जे परिणाम जर बघितले तुम्ही, तर मी एकदा बीडला लेक्चरला गेलो होतो आणि त्याच दिवशी बरोबर तिथल्या पेपरमध्ये एक बातमी आलेली होती. त्यांनी काय केला होता, 1,36,000 बीड जिल्ह्यातला 1,36,000 मुलांचा सर्वे केला होता प्राथमिक शाळेतला. आणि त्या सर्वेमध्ये त्यांना असं दिसून आलं की त्या 1,36,000 पैकी 500 मुलांना हृदयाचा त्रास होता, 500 मुलांना किडनीचा त्रास होता आणि 10,000 मुलं रातांदळी होती. आपणाला हे पटणार सुद्धा नाही, पण हे खरं बीडसारख्या एकदम जिथं कमी प्रमाणामध्ये रासायनिक खतं वापरली जातात तिथंसुद्धा ही परिस्थिती असेल तर आपल्या जळगाव डिस्ट्रिक्टमध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही जी काय परिस्थिती असेल ह्याचा विचार करणं आपणाला गरजेचं आहे. बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे की 2025ला आपल्यापैकी 50% लोकांना कॅन्सर झालेला असेल आणि 2030मध्ये जी लोक मरतील त्यापैकी 99% लोक कॅन्सरनं मेलेले असतील, 1% फक्त लोक शिल्लक राहतील की जी दुसऱ्या कुठल्या तरी कारणानं मेलेली असतील.
इतका प्रचंड उद्रेक व्हायला लागलेला आहे. एकीकडे तुम्ही जसं म्हणालात की रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अतिवापर केलेले शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये उत्पादित झालेला मालसुद्धा खायला तयार नसतात. नाहीत. आणि तुम्ही एक छान उदाहरण दिलं की सूतक आपल्याला लागत नाही, ते दुसऱ्याला लागणार आहे ह्याची मनामध्ये कुठेतरी त्यांच्या शंका असते. म्हणून रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा वापर त्यांनी थांबवायला पाहिजे असं तुम्ही त्यातून थोडक्यात सुचवता. बरोबर. आपण बघतो बऱ्याचदा गाडगे साहेब की एक नूर आदमी 10 नूर कपडा असं म्हणतात. बरोबर. अंगामध्ये कपडे असले की माणूस कसाही असेल दिसायला तर एक चांगल्या पद्धतीनं दिसतो असं म्हणतात. पण अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, हे चांगलं आहे हे तुम्ही कशा पद्धतीनं लोकांना सांगता? हां, आता जे हे पिकं समजा भाजीपाला आहे, हा चांगला वरून दिसायला आम्ही काय करतो, मार्केटमध्ये जातो ते एकदम हिरवंगार दिसतो, रसरसीत दिसतं तर घेतं, पण ते चांगलं नसतं. त्याच्यावर प्रचंड केमिकल वापरलेले असतात. अशा रगा आता आपण जुनी लोक बघा, एखाद्या वांग्याच्या ह्याला फळाला जर कीड लागली असेल तर ते किडकं वांगं चांगलं समजायचे, कारण त्या किडीलासुद्धा माहीत आहे की चांगलं कुठलं आहे, पण ते माणसाच्या लक्षात येत नाही की चांगलं कुठलं आहे. ही खरोखर फॅक्ट आहे. ही खरोखर फॅक्ट आहे. आणि त्यामुळं आपण एकदम खराब जे आज बाजारात ज्याला चांगलं कशाला म्हणायचं ही जी व्याख्याच बदलून गेली आहे. आपण जे चांगलं नाही त्याला चांगलं म्हणायला लागलो आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मार्केटमध्ये. 20-25 वर्षापूर्वीची जर गोष्ट आपण बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये DDTचा वापर सगळ्या जगात आपण पाहत होतो आणि त्याचे दुष्परिणाम या 20-22 वर्षापूर्वीपासूनच बंद झालेत असं वाटतं का तुम्हाला नेमकं? आणि त्याचे परिणाम काय होत होते त्यावेळी? आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो. हा जो DDT आपण शब्द काढला, हा DDTचा शोध 1939 साली पॉल मिलरनं लावला. आता हा जर DDTचा शोध त्याने लावला, त्याच्यासाठी त्यांना 1947चं नोबेल पारितोषिक मिळालं. पण नंतर शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की ही DDT जर आजोबांनी खाल्ला असेल तर ते नातवाच्या सुद्धा शरीरामध्ये आढळून यायला लागली. आणि त्याचा दुष्परिणाम दिसून आल्यानंतर जगभर DDTला बंदी घालण्यात आली. जगभर DDTला बंदी घातली. आता तसंच आता बघा, आपल्याकडं एखादं औषध असेल ना, ते औषध बंदी असते भारतामध्ये त्याला, पण सगळी लोक वापरत असतात. आता आपल्याकडं ऑक्सिटोसिन उदाहरण घ्या. ऑक्सिटोसिनला बंदी आहे, पण हे ऑक्सिटोसिन इंजेक्शन घेतलं की गाई दूध जास्त सोडते, जास्त दूध मिळतं, म्हणून ते इंजेक्शन देऊन दूध काढायला लागलेत. आणि मग ते इंजेक्शन केलेलं दूध खाल्ल्यानंतर आपल्या मुलींनासुद्धा लवकर पाळी चालू व्हायला लागली किंवा दूध द्यायला लागले. त्यांना अगोदर हे व्हायच्या अगोदरच दूध निघायला लागले. आपल्याकडे बकरासुद्धा दूध द्यायला लागला असं म्हणतात. ही खरोखर फॅक्ट आहे. म्हणजे रसायनावर बंदी असून सुद्धा आपण बऱ्याचदा त्याचा वापर करायला प्रवृत्त होतो. जसं तुम्ही म्हणालात की वेगवेगळ्या उत्पादनामध्ये अशा पद्धतीची रसायनं बऱ्याचदा वापरली जातात, पण माणसाच्या शरीराच्या वाढीवर, शक्तीवर त्याचा परिणाम जेव्हा होतो तेव्हा नेमकं तुमच्या अभ्यासात काय जाणवतं? नाही, आता आमच्या अभ्यासात असं जाणवलं की आता मी ज्या वेळेला व्याख्यानाला जातो कोकणामध्ये मी भरपूर व्याख्यानं घेतली. तिथं मला असं दिसून आलं की ज्या 80% महिला व्याख्यानाला असतात. मग त्यांना मी विचारतो, तुमच्यापैकी बाबा सासवा किती आहेत, म्हणजे ज्यांना सून आले अशा महिला किती आहेत आणि सुना किती आहेत. आणि त्या सुनांना विचारतो, विवाह तुमच्यापैकी कुठली मुलगी, कुठली सून सासूपेक्षा जास्त काम करते. एकही महिला हात वर करत नाही. त्यांना सासू एवढं कामच होत नाही. याचं कारण काय? त्यांना चांगलं खायला मिळालेलं नाही, बाकी काही कारण नाही. आता बघा, घराघरामध्ये भांडणं असतात. याचं मेन कारण काय असतं तर काम होत नाही. कामावरून सगळं चालू आहे. भावाभावात भांडणं आहे. आता तुम्ही जर बघितलं की पूर्वी आम्ही लवकर उठायचो, 6ला उठायचो, 5ला पण उठणारी लोक आहेत. आणि मी एखाद्या गावात गेलो आणि त्या शेतकऱ्यांना विचारलं, तुम्ही एखाद्या दिवशी गावी गेला, ते आजोबा असतील, म्हणजे आजोबा मुलगा असेल त्याचा किंवा नातू असेल, तर तो नातू किंवा मुलगा जो तरुण आहे तो 5ला उठून बैलाला वैरण टाकतो का? एक बी आजोबा सांगत नाही बैलाला वैरण टाकतो, किंवा एकही मुलगा म्हणत नाही मी लवकर उठून वैरण टाकतो. आजोबा दररोज टाकतात, ते उठू शकतात. पण हा जो मुलगा आहे ह्याला काय होतं, त्याला मस्त वाटतं. आजोबा दररोज वैरण टाकतात, आपण एकाच दिवशी तरी टाकायला, त्याला मनातनं मस्त वाटतं. उठूया म्हणतो. ह्या अंगावरनं त्या अंगावर होते, उठणंच होत नाही. अंगात जी पडदिशी उठून वैरण टाकायला जी ताकद पाहिजे ना,
ती त्याच्याकडे नसते, म्हणून प्रॉब्लेम तयार झाला आहे. आपली मुलं सगळी सूर्यवंशी झालीत आणि हे लहान सगळं अन्नधान्यातल्या अन्नधान्यामुळे अंगात ताकद नाही त्यांच्या. आता बघा लहान मुलं जी शाळेला जातात, पहिली दुसरीला आहे, तुम्ही बघा त्यांना बाथरूममध्ये उभा केल्यानंतर वरनं पाणी पडल्यावरच डोळे उघडतात. म्हणजे एवढी आपल्याकडं जसजसं वातावरण बदलत चालले, जस दिवस चालले तसं लहान मुलामध्ये प्रचंड प्रॉब्लेम तयार व्हायला लागलेत, कारण त्यांना खायलाच चांगलं नाही. गाडगे साहेब, परदेशामध्ये आधुनिक पद्धतीनं गोठ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्ही काही अभ्यास केलेला आहे. त्या ठिकाणी दूध काढण्याची पद्धत आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधली दूध काढण्याची पद्धत ही नेहमी तुम्ही भाषणामध्ये सांगत असता. नेमकं काय परिस्थिती आहे जरा सांगा. नाही, काय झालं होतं, एकदा माझं गडिंग्लजला व्याख्यान होतं. आमच्याच कॉलेजचे आमचेच प्रोफेसर एक पाटील साहेब म्हणून होते, आणि ते व्याख्यान देत होते. ते म्हणले मी हॉलंडला गेलो होतो आणि तिथे एक डेअरी पाहिली. भयंकर चांगली डेअरी होती. एवढी चांगली होती की तिथं आत जायचं म्हटलं तर आपले चप्पल काढा, त्यांचा एक डेटॉलचा हौद केला असतो पाण्याचा, त्याच्यामध्ये पाय बुडवा, आपले कपडे काढा, त्यांचे कपडे घाला, आणि मग ते फिरून डेअरी चांगली दाखवतात म्हणले. त्यांचं व्याख्यान होऊ दिलं. मी उठलो, मी म्हटलं साहेब अशी डेअरी पाहायला का जायचं तेवढं तर मला सांगा. म्हणजे त्या डेटॉलच्या पाण्यातच का पाय बुडवायचे. तर त्यांनी मला सांगितलं की त्या गायीनं म्हणलं इन्फेक्शन होईल. आता म्हणलं जर अशा गायींना माणसाचं इन्फेक्शन होत असेल तर म्हटलं आमच्या तुम्ही ह्याला या ना कोल्हापूरला. तर आमच्याकडं जे हे आहे गंगावेश म्हणून ठिकाण आहे, त्या ठिकाणी गाई म्हशी बांधलेल्या असतात. ती बाई आमची दात घासत घासत तिची धार काढत असते. असं धार काढलेलं दूध जे तापवलेलं नाही, आपण ज्याला धारोष्ण दूध म्हणतो, असं दूध आमचा कोल्हापूरचा पैलवान पितो. त्याच्यावर तो महाराष्ट्र केसरी हिंद केसरी होतो. मग आमच्या म्हशी चांगल्या का तुमच्या गाई चांगल्या, म्हणजे कशाला चांगलं म्हणायचं याची व्याख्याच बदलून गेली आहे ह्या रासायनिक शेतीमुळं. गाडगे साहेब, एकीकडे आपण दर्जा जेव्हा विचारात घेतो, आता कॅन्सरचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. बरोबर. त्याच्याबद्दल आणि सेंद्रिय शेती स्वतःसाठी करण्याची गरज आणि ह्या कॅन्सरची काही सांगड तुम्ही आहे. बरोबर आहे. आता तुम्ही जर बघितलं आपल्याकडे कॅन्सरची ट्रेंड चालते पंजाबमध्ये. पंजाबमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात कीटकनाशकं, बुरशीनाशकं, तणनाशक वापरलेत, त्यामुळं कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि दररोज एक ट्रेनच जाते त्यांच्यातली की जे कॅन्सर पेशंट असतात ते सिटीमध्ये जात असतात आपले पुढली हे घ्यायसाठी. तशी परिस्थिती आपल्याकडे शिरोळमध्ये सुद्धा यायला लागली आहे. शिरोळमध्ये तुम्ही बघितलं तर घरटी तुम्हाला आता कॅन्सरचे पेशंट दिसतात. आणि हे का दिसायला लागले तर त्यांची प्रतिकारक क्षमताच चालली आहे. जमिनीतून खालून जे यायला पाहिजे ते मिळतच नाही, आणि त्यातनं प्रतिकारक क्षमता चालली आहे त्यांची, आणि त्याच्यामुळं ही कॅन्सरचं प्रमाण प्रचंड वाढत चाललेलं आहे. साधारणपणे या प्रमाणाचा जर विचार केला तर तुमचा अभ्यास काय दर्शवतो? किती वर्षामध्ये आपल्याकडे या रुग्णांची संख्या वाढेल किंवा काय? हां, मग तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्याकडं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही आहे. 2025 साली आपल्यापैकी 50% लोक कॅन्सरग्रस्त असतील, आणि 2030 साली आपल्यापैकी जी लोक मरतील त्यातली 99% लोक कॅन्सरनं मेलेली असतील. इतका प्रचंड भविष्यामध्ये फरक पडणार आहे असं दिसून येते. तेव्हा श्रोते हो, आपल्या लक्षात आलं असेल की सेंद्रिय शेती स्वतःसाठी का करायची. घाडगे साहेबांनी अतिशय मोजक्या आणि व्यवस्थितरित्या आपल्या प्रश्नांची उकल केलेली आहे, आपल्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. तेव्हा प्रत्येकानं याचा साकल्यानं विचार करण्याची गरज आहे की सेंद्रिय शेती आपण स्वतःसाठी करण्याची खूप गरज आहे, आणि ती मात्र मी आजपासूनच सुरू करेल हे आपण निश्चित करावं. तेव्हा कृषी सेवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपली रजा घेतो. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. कृषी सेवाच्या पुढील भागांच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओज आवडले असतील तर त्यांना लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.